आजचे क्वेश्चन्स खूप इम्पॉर्टंट ठरणार आहेत, म्हणजेच व्हिडिओला लास्टपर्यंत बघा. व्हिडिओला जरी तुम्ही स्किप केलं 10 ते 15 सेकंड, तर त्या 10 आणि 15 सेकंडमधून तुमचे मार्क्स कमी होण्याचे म्हणजे डिडक्ट होण्याचे चान्सेस आहेत. तर व्हिडिओला अजिबात स्किप नका करू, व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आणि अनएक्सपेक्टेड क्वेश्चन्स जे मधामधात ज्यांचे आपण क्वेश्चन्स विचारणार आहोत आणि तुम्ही सुद्धा आन्सर द्याल आणि क्वेश्चन्सला रीड कराल, कारण त्या क्वेश्चनला रीड केल्यानंतर तुम्हाला लक्षात राहील की एक्झामिनेशनच्या वेळेवर हे क्वेश्चन आम्ही ऑलरेडी केले आहेत. तर व्हिडिओला स्किप करू नका. आणि ज्यांनी फर्स्ट डे, सेकंड डे आणि थर्ड डे बघितलं असेल तर ट्रस्ट मी, तुम्ही मेजॉरिटीपेक्षा जास्त समोर आहात, बाकी स्टुडंटपेक्षा 2 पाऊल पुढे आहात, कारण हे जे क्वेश्चन्स आहेत ते 100% तुमच्या एक्झामिनेशनला येणारच आहेत. तर ज्यांनी कुणाला अजूनही व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी आताच सबस्क्राईब करा, बेल आयकनला क्लिक करा, कारण तुम्हाला फर्स्ट व्हिडिओ, सेकंड व्हिडिओ आणि थर्ड व्हिडिओ जे 3 दिवसाचे आहेत ते बघून तुम्हाला समजून जातील की हे क्वेश्चन्स येणार आहेत. आणि सोबतच अजूनही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केलं नसेल तुम्ही तर आताच जाऊन व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, कारण लेटेस्ट अपडेट जेही आहेत MS नर्सिंग बद्दलच्या ते सगळ्या तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला मिळून जातील. तर ज्यांनी कुणाला लेटेस्ट अपडेट डेली पाहिजे असतील किंवा जेही लेटेस्ट अपडेट वेळेवर पाहिजे असतील तर आताच त्यांनी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तर आता बघूया आपला फर्स्ट क्वेश्चन. तर काय आहे फर्स्ट क्वेश्चन मध्ये? तर बघा फर्स्ट क्वेश्चन काय आहे, तर व्हॉट इज द प्रायमरी फंक्शन ऑफ व्हाईट ब्लड सेल. आता व्हाईट ब्लड सेललाच WBC असं म्हणलं जाते. आता व्हाईट ब्लड सेल कुठं प्रेझेंट असते, तर ते एक सेल्स आहेत आणि ब्लडमध्ये प्रेझेंट असते. तर तुम्हाला माहिती आहे ब्लडमध्ये RBC, WBC आणि प्लेटलेट्स हे प्रेझेंट असतात. त्याच्यामधलं WBC हे विचारलं गेलं आहे. तर WBCचे प्रायमरी फंक्शन काय? तर ऑप्शन नंबर 1 बघा, कॅरी ऑक्सिजन. ऑप्शन नंबर 2 हेल्प इन ब्लड क्लॉटिंग. ऑप्शन नंबर 3 फाईट इन्फेक्शन आणि ऑप्शन नंबर 4 प्रोड्यूस हार्मोन. तर काय करत असते WBC? तर पहिले बघा कॅरी ऑक्सिजन. आता ऑक्सिजन कोण कॅरी करत असते, तर ऑक्सिजन कॅरी करणारा RBC आहे. दुसरा बघा ऑप्शन हेल्प इन ब्लड क्लॉटिंग. तर ब्लड क्लॉटिंग कोण करते, तर ब्लड क्लॉटिंग हे प्लेटलेट्स करत असतात. त्याच्यानंतर बघा फाईट इन्फेक्शन म्हणजेच इन्फेक्शनला कंट्रोल करणं, तर ते काम असते, प्रायमरी फंक्शन असते WBCचे. तर आन्सर नंबर येईल C. तर फाईट इन्फेक्शन म्हणजेच काय होत असते, तर जे इन्फेक्शन असते आपल्या बॉडीमध्ये येणारं त्याला फाईट करणं आणि प्रोटेक्ट करणं बॉडीला, ते काम असते WBCचे. आणि हॉर्मोन्स प्रोड्यूस हे ग्लँड्स करत असतात. होप सो तुम्हाला पहिला क्वेश्चन समजलं असेल. तर पहिल्या क्वेश्चनचा आन्सर आहे फाईट इन्फेक्शन म्हणजे आन्सर नंबर C. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा सेकंड, द युनिव्हर्सल रिसेप्टर ब्लड ग्रुप इज. आता युनिव्हर्सल रिसेप्टर म्हणजे काय, तर युनिव्हर्सल रिसेप्टर म्हणजे सगळ्या ब्लड करून कलेक्ट करणारा, म्हणजेच असं कोणतं ब्लड ग्रुप आहे जे की सगळ्या ब्लड करून घेऊ शकते, म्हणजे ब्लड ग्रुप कडून आपल्यामध्ये ब्लड ग्रुप घेऊ शकते. तर ऑप्शन बघा O निगेटिव्ह, A पॉझिटिव्ह, B निगेटिव्ह, AB पॉझिटिव्ह. तर ऑप्शन कोणतं येईल याचा? D AB निगेटिव्ह, AB पॉझिटिव्ह, कारण AB पॉझिटिव्ह असा ब्लड ग्रुप आहे की युनिव्हर्सल रिसेप्टर आहे, याला कोणत्याही प्रकारचा ब्लड देऊ शकतो. आणि बाकीचे बघा जे O निगेटिव्ह आहे हे सुद्धा युनिव्हर्सल डोनर आहे. तर युनिव्हर्सल डोनर म्हणजे काय, हे असं ब्लड ग्रुप आहे जे की सगळ्या ब्लड ग्रुपला ब्लड प्रोव्हाइड करू शकतं. आणि A पॉझिटिव्ह आणि B निगेटिव्ह हे नॉर्मल ब्लड ग्रुप आहेत, ज्याच्यामुळे A ला ब्लड ग्रुप देऊ शकतो आणि ब्लड घेऊ शकतो. तसंच B चा ब्लड ग्रुप देऊ शकतो आणि घेऊ शकतो. त्याच्यानंतर नंतरचा क्वेश्चन बघा, इडिमा रिफर्स टू. आता इडिमा म्हणजे काय, तर इडिमा म्हणजे असतात स्वेलिंग. तर स्वेलिंग रिफर्स कशाला करते, तर ऑप्शन बघा एक्सेसिव्ह ब्लिडिंग, अक्युमुलेशन इन फ्लुइड इन बॉडी टिश्यू, थर्ड बघा हाय फीवर आणि चौथं मसल क्रॅम्प. तर इडिमा रिफर्स कशाला करते, तर ऑप्शन बघा करेक्ट ऑप्शन आहे B अक्युमुलेशन ऑफ फ्लुइड इन बॉडी टिश्यू. तर अक्युमुलेशन म्हणजे काय, स्वेलिंग जे की कलेक्ट करते बॉडीमध्ये, म्हणजे जे बॉडीमध्ये टिश्यूमध्ये जे फ्लुइड कनेक्ट करणे म्हणजे अक्युमुलेशन होणं म्हणजे स्वेलिंग होणं, त्याला एडिमा म्हणजेच रिफर्स करत असते. तर ऑप्शन करेक्ट आहे B. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, द सर्जिकल रिमूव्हल ऑफ युटेरस इज कॉल्ड. सर्जिकल रिमूव्हल म्हणजे सर्जरी थ्रू युटेरस रिमूव्ह केलं एखाद्या कंडिशनमध्ये. जर एखाद्या कंडिशनमध्ये इन्फेक्शन झालं असेल युटेरसला, तर त्या वेळेवर सर्जिकल रिमूव्ह म्हणजे सर्जरी करून रिमूव्ह केलं असेल युटेरसला, तर त्या कंडिशनला काय म्हणलं गेलंय, तर त्या कंडिशनला हेस्टेरेक्टॉमी असं म्हणलेलं गेलेलं आहे, म्हणजेच ऑप्शन नंबर B. आता हेस्टेरेक्टॉमी रिमूव्हल ऑफ युटेरस म्हणलंय, तर बाकीचे ऑप्शन म्हणजे काय, तर अपेंडेक्टॉमी म्हणजे काय असते, अपेंडिक्स रिमूव्ह म्हणजेच अपेंडिक्सला रिमूव्ह करणं. जेव्हा इन्फेक्शन झालं असेल त्या कंडिशनमध्ये अपेंडिक्स रिमूव्ह केल्या त्या कंडिशनला अपेंडेक्टॉमी असं म्हणलं जाते. ऑप्शन नंबर C बघा नेफ्रॅक्टॉमी. आता नेफ्रॅक्टॉमी म्हणजे काय, तर नेफ्रा म्हणजे किडनी आणि टॉमी म्हणजे रिमूव्हल. तर बघा किडनी रिमूव्हल, नेफ्रॉक्टॉमी म्हणजे किडनीच्या रिमूव्ह करणं सर्जिकल मेथडनी, म्हणजेच नेफ्रॉक्टॉमी हे कंडिशन आढळते. आणि लास्ट बघा मॅसेक्टॉमी. आता मॅसेक्टॉमी म्हणजे काय, मॅसेक म्हणजे ब्रिस्ट. आता मॅमरी ग्लँडला ब्रिस्ट सुद्धा म्हणलं जाते, तर त्याला रिमूव्ह करणं म्हणजे ब्रिस्ट रिमूव्ह करणं याला मॅसेक्टॉमी हे म्हणलं जाते. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा असेप्सिस मीन्स. आता असेप्सिस म्हणजे काय,
तर अब्सेन्स असणं म्हणजे डिसीज कंडिशन किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम जे डिसीज कंडिशन ऑकर्स करतात ते अब्सेंट असणं म्हणजेच असेप्सिस असं म्हणलं जाते. आणि त्याच्यासोबतच बघा तुम्हाला सेप्सिस हे कंडिशन दिलेली आहे. तर सेप्सिस म्हणजे काय, तर ज्या वेळेवर ऑर्गॅनिझम प्रेझेंट असते डिसीज कॉझिंगचा त्याला सेप्सिस असं म्हणलं जाते. तर त्याच्या आता ऑप्शन बघा याच्या, प्रेझेन्स ऑफ इन्फेक्शन, दुसरा आहे अब्सेन्स ऑफ डिसीज कॉझिंग मायक्रो ऑर्गॅनिझम, तिसरा आहे यूज ऑफ अँटीबायोटिक आणि चौथा आहे हॉस्पिटलायझेशन. तर ऑप्शन करेक्ट आहे बी, अब्सेन्स ऑफ डिसीज कॉझिंग मायक्रो ऑर्गॅनिझम. म्हणजेच काय, जे अब्सेन्स असते मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे डिसीज कॉज करण्यासाठी जे मायक्रो ऑर्गॅनिझम अब्सेंट असतात त्याला असेप्सिस हे कंडिशन म्हणलं जाते. त्याच्यानंतर तुम्ही मला एक क्वेश्चनचा आन्सर द्या, जे फर्स्ट कॉलेज आहे नर्सिंगची इंडियामध्ये ते कधी इस्टॅब्लिश झाली होती, हे क्वेश्चनचा आन्सर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, विच ऑर्गन फिल्टर्स वेस्ट फ्रॉम द ब्लड टू फॉर्म युरिन. आता असं कोणतं ऑर्गन आहे जो की फिल्टर करत असते ब्लड मधून युरिनला. आता ब्लड कसं फिल्टर होत असते, तर हार्ट पंप करत असते ब्लडला, ऑक्सिजनेटेड आणि डिऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करत असते आणि होल बॉडीला प्रोव्हाइड करत असते. त्याच्यानंतर जे ब्लड आहे ते त्याच्यामध्ये युरिन सुद्धा मिक्स होत असते. तर त्या ब्लडला कसं फिल्टर करायचं आणि रिमूव्ह कसं करायचं युरिनला, तर असं काम कोण करत असते आणि कोणत्या ऑर्गनचे काम असत असते. तर पहिलं बघा लिव्हर, दुसरा आहे स्प्लीन, तिसरा आहे किडनी आणि चौथा आहे गॉल ब्लॅडर. तर करेक्ट ऑप्शन आहे किडनी, कारण किडनी असं ऑर्गन आहे जे की फिल्टर करत असते ब्लडला फ्रॉम युरिन, म्हणजेच फिल्टर करून ब्लड परत पाठवते आणि युरिन सेपरेट करत असते. ब्लडला परत हार्टकडे पाठवण्याचं काम करत असते फिल्टर करून किडनी, आणि सोबतच जे युरिन फिल्टर केलेलं आहे त्याला ब्लॅडरकडे पाठवण्याचं काम करत असते युरिन. ह्याच्यामध्ये अजून बघा, जर तुम्ही किडनी फेल झाली असेल तर त्या कंडिशनला काय म्हणतात, नेफ्रेक्टॉमी असं म्हणलं जाते. तर ज्यांना कुणाला अजूनही मॉक टेस्ट जॉईन करायची आहे तर आताच त्यांनी मॉक टेस्ट जॉईन करा. तुम्हाला 40 मॉक टेस्ट दिली जाईल. ग्रुपला आताच जॉईन करा. तुम्हाला ग्रुपला नवीन अपडेट आलेली आहे, तर नवीन अपडेटसाठी आताच बघा, कारण जे अपडेट आहे ते तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. तर अपडेटमध्ये तुम्हाला वेगळ्या प्राईस दिलेल्या आहेत काही मॉक टेस्टच्या, तर ते मॉक टेस्टच्या प्राईस खूप तुमच्यासाठी अफोर्डेबल आहेत. 49 हे असे टाईपच्या तुम्हाला प्राईस दिलेले आहेत. तर ज्यांना कुणाला आताच मॉक टेस्ट जॉईन करायची आहे तर आताच मॉक टेस्ट जॉईन करा. आणि जे आम्ही 30 व्हिडिओ MCQs कव्हर करत आहोत डेलीचे, ते सुद्धा बघत राहा. सोबतच त्यासाठी मॉक टेस्टसाठी आमच्या ग्रुपला जॉईन करून घ्या. व्हिडिओला डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ग्रुपची लिंक मिळून जाईल, तिथे जाऊन जॉईन करू शकता तुम्ही. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, द अर्बिव्हेरेशन स्टार्ट इन मेडिकल प्रिस्क्रिप्शन मीन्स. आता स्टार्ट म्हणजे काय, तर स्टार्ट म्हणजे इमिडिएट किंवा फास्टली. तर अर्बिव्हेरेशन इन मेडिकल स्टार्ट प्रिस्क्रिप्शन मीन्स, तर मेडिकल प्रिस्क्रिप्शन मध्ये स्टार्टचं मिनिंग काय असते अर्बिव्हेरेशनचं. तर ऑप्शन बघा, गिव्ह ट्वाइस अ डे, दुसरा आहे गिव्ह बिफोर मील, तिसरा आहे गिव्ह इमिडिएटली, गिव्ह आणि चौथा आहे गिव्ह बेड टाइम. तर ऑप्शन नंबर येईल सी, कारण स्टार्ट म्हणजे इमिडिएटली. तर गिव्ह इमिडिएटली मेडिकेशन मध्ये प्रिस्क्रिप्शन मध्ये स्टार्ट लिहिलं असेल तर त्याला इमिडिएटली मेडिसिन प्रिस्क्राईब केलेली दिली जात असते. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, हायपरग्लायसेमिया मीन्स. आता हायपरग्लायसेमिया म्हणजे काय, तर हायपर म्हणजे काय समजून घ्या. तर हायपर म्हणजे जेवढी नॉर्मल रेंज असेल त्याच्यापेक्षा जास्त असणं म्हणजेच हायपर, आणि ग्लायसेमिया म्हणजे शुगर. तर काय असते, हायपर म्हणजे जास्त आणि शुगर म्हणजे ग्लायसेमिया म्हणजे शुगर असते. तर त्याची कंडिशन काय होत असेल, तर ऑप्शन बघा, लो ब्लड शुगर, हाय ब्लड शुगर, हाय ब्लड प्रेशर, हाय प्रोटीन लेवल. तर यामध्ये काय होत असते, हायपर होत असते, म्हणून हाय ब्लड शुगर ही कंडिशन आढळून येत असते हायपरग्लायसेमियामध्ये. तर लो ब्लड शुगरला काय म्हणतात हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण इझी आहे. हायपरग्लायसेमिया म्हणजे हाय ब्लड शुगर, तर आता लो ब्लड शुगरला तुम्ही काय म्हणू शकता. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, अ पेशंट हु इज ॲम्ब्युलेटेड इज. आता पेशंट असं आहे जे की ॲम्ब्युलेटेड आहे त्याला काय म्हणलं जाते, असं कोणत्या पेशंटला म्हणलं जाते. तर जे पेशंट अनेबल असतात वॉकसाठी त्या पेशंटला ॲम्ब्युलेटेड असं म्हणलं जाते. तर ऑप्शन बघा ए आहे करेक्ट ऑप्शन, एबल टू वॉक. जे एबल टू वॉक ॲम्ब्युलेटेड आहेत त्याला एबल टू वॉक येत असते. सोबतच क्वेश्चन बघा, बेड रिडन पेशंट. तर बेड रिडन पेशंटला वॉक करता येत नाही आणि अनकॉन्शियस पेशंटला सुद्धा वॉक करता येत नाही. आता अनकॉन्शियस पेशंट म्हणजे काय, ज्याला सुधबूत नसतो आणि ज्याला बेहोश म्हणलं जाते मे बी, त्याला
बेहोश असलेल्या पेशंटला अनकॉन्शियस पेशंट असं म्हणतात. आणि इन सर्जरीमध्ये पण ॲम्ब्युलेटेड होत नसते, कारण सर्जरी झालेला पेशंट स्वतःहून उठत आणि चालत नसते. जर सर्जरी मायनर असेल तर पेशंट चालू शकतो. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, द मेन प्रोफेशनल ऑर्गनायझेशन फॉर नर्स इन इंडिया. आता अशी कोणती मेन प्रोफेशनल ऑर्गनायझेशन आहे जे की इंडियामध्ये आहे नर्सेससाठी? तर ऑप्शन बघा, TNAI ट्रेंड नर्सेस असोसिएट ऑफ इंडिया, दुसरी आहे IMA इंडियन मेडिकल असोसिएशन, आणि तिसरी आहे WHO, आणि चौथी आहे युनिसेफ. तर करेक्ट ऑप्शन आहे ए, TNAI ट्रेंड नर्स असोसिएट. ही काय आहे तर जे आपली आहे इंडियन नर्सिंग असोसिएशन आहे, ऑर्गनायझेशन आहे, ते मेन प्रोफेशनल आहे. आणि जे इंडियन मेडिकल असोसिएशन आहे ते सुद्धा मेन आहे पण तितकी नाही. आणि WHO आहे हे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आहे जे की पूर्ण वर्ल्डमध्ये काम करत असते. आणि युनिसेफ ही एक ऑर्गनायझेशन आहे जे की चाइल्डच्या वर्कसाठी काम करत आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, द प्रोसेस ऑफ युझिंग अन ऑटोक्लेव्ह फॉर स्टेरिलायझेशन इन्व्हॉल्व. आता ऑटोक्लेव्ह काय, तर ऑटोक्लेव्ह म्हणजे जे अशी कंडिशन असते सर्जरी नंतरचे जे इन्स्ट्रुमेंट असेल जेव्हा गाऊन्स असतील त्याला स्टेरिलायझेशन म्हणजे डिसइन्फेक्ट करतात, त्या वेळेवर ऑटोक्लेव्ह हे यूज केले जाते. ऑटोक्लेव्हची मशीन सुद्धा हॉस्पिटलला प्रेझेंट असतात. तर याचा ऑप्शन येईल सी, स्टीम अंडर प्रेशर. हे ऑटोक्लेव्ह ह्या मशीनमध्ये तुम्हाला स्टीम दिली जाते. खूप म्हणजे जे सर्जिकल ब्लेड्स इन्स्ट्रुमेंट असतील किंवा जेही आपले ग्लव्ज गाऊन्स असतील त्यांना स्टीम दिली जाते अंडर प्रेशरमध्ये, खूप जास्त प्रेशरमध्ये स्टीम दिली जाते, ज्याच्यामुळे स्टेरिलायझेशन ही प्रोसेस घडून येत असते. आता तुमच्यासाठी एक क्वेश्चन आहे, PPE. PPE म्हणजे काय? आता PPEचा फुल फॉर्म मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा. आणि त्याच्यासोबतच PPE मध्ये कोणते कोणते इन्स्ट्रुमेंट येत असतात त्याची सुद्धा लिस्ट मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण PPE हे क्वेश्चन खूपदा विचारलं जाते आणि बेसिक क्वेश्चन आहे की तुम्हाला आलं पाहिजे PPE म्हणजे काय. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, व्हॉट इज द प्रायमरी पर्पज ऑफ पल्स ऑक्सिमीटर. आता पल्स ऑक्सिमीटर हे एक इन्स्ट्रुमेंट आहे, त्याचा प्रायमरी पर्पज काय? तर ऑप्शन बघा, टू चेक ब्लड प्रेशर. ऑप्शन नंबर बी, टू मेजर हार्ट रेट अँड ऑक्सिजन सॅच्युरेशन इन ब्लड. ऑप्शन नंबर सी, टू मेजर बॉडी टेम्परेचर. आणि ऑप्शन नंबर डी, टू चेक ब्लड शुगर. तर ऑप्शन करेक्ट कोणता आहे तर बी आहे, टू मेजर हार्ट रेट अँड ऑक्सिजन सॅच्युरेशन इन ब्लड. पल्स ऑक्सिमीटरचा यूज आहे मेजर हार्ट रेट. हार्ट रेटला काय मेजर करायचं म्हणजेच काउंट करायचा. आणि ऑक्सिजन सॅच्युरेशन इन ब्लड, तर ऑक्सिजन सॅच्युरेशन म्हणजे काय तर ऑक्सिजन किती प्रमाणात आहे ब्लडमध्ये किंवा बॉडीमध्ये हे काउंट करण्याचं काम कोण करत असते, पल्स ऑक्सिमीटरच्या काम असते. आता त्याच्यामध्ये बघा, ब्लड प्रेशर हे कोण करत असते तर BP मशीन, म्हणजे जे आपली BP मशीन येते त्याच्याने चेक केली जाते. त्याच्यानंतर बघा, बॉडी टेम्परेचर ही थर्मामीटरनी चेक केले जाते. आणि ब्लड शुगर ही BSL आहे, ब्लड शुगर लेवल ते BSL मशीननी चेक केली जाते. त्याच्यानंतर क्वेश्चन बघा, विच पोझिशन इज यूज्ड फॉर रेक्टल एक्झामिनेशन. तर पहिला आहे फाउलर्स पोझिशन, दुसरी आहे सिम्स पोझिशन, तिसरा आहे लिथोटॉमी आणि चौथी आहे टेंडरबर्ग. तर करेक्ट ऑप्शन आहे सिम्स पोझिशन. तर हे लेफ्ट लॅटरल पोझिशन आहे ज्याच्यामध्ये रेक्टल एक्झामिनेशन प्रॉपर वेनी होत असते, त्याच्यामुळे सिम्स हे बेस्ट पोझिशन आहे जे की रेक्टल एक्झामिनेशनसाठी. तर आता तुम्ही सांगा मला, फाउलर्स पोझिशन कशासाठी यूज होते, लिथोटॉमी पोझिशन कोणत्या याच्यासाठी होते, आणि टेंडरबर्ग पोझिशन हे कोणत्या एक्झामिनेशनसाठी यूज होते. आता हे 3 पोझिशन तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा मला की तिन्ही पोझिशन कोणत्या कोणत्या एक्झामिनेशनसाठी यूज होत असतात. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, ऑलिगोयुरिया. तर हे कशासाठी यूज काय आहे हे, तर ऑलियुरियामध्ये काय होत असते, जे युरिन आउटपुट आहे ते 400 पेक्षा जास्त असते, म्हणून ऑलियुरिया हे कंडिशन म्हणतात युरिनेशनला. तर हे क्वेश्चन बघा, ऑलियुरिया इज डिफाईन ॲज 24 hour युरिन आउटपुट इज लेस दॅन. तर 400 पेक्षा कमी असणं म्हणजेच त्याला ऑलियुरिया असं म्हणलं जातं. त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 5, द टर्म सोमॅटिक्स इज रिफर टू एक्झामिनेशन ऑफ. तर सोमॅटिक्स हे कशासाठी एक्झामिनेशन यूज होत असते, तर ती होत असते ऑप्शन बघा, स्टमक, माउथ, ओरल, म्युकोसा, टंग, गम्स. तर हे यूज होते माउथसाठी, म्हणजेच ऑप्शन नंबर बी, कारण सोमॅटिक्स हे एक्झामिनेशन होत असते माउथ आणि ओरल म्युकोसासाठी. त्याच्यानंतरचं बघा
ऑप्शन क्वेश्चन नंबर 6 म्हणजे 106 एन एक्झाम्पल ऑफ आयसोटोनिक आय व्ही फ्लुइड इज. आता आयसोटोनिक आय व्ही फ्लुइड कोणतं आहे? ऑप्शन बघा 0.45% नॉर्मल सलाईन, 0.9% नॉर्मल सलाईन, तिसरं बघा 5% डेक्स्टोरॉज इज इन नॉर्मल सलाईन आणि डेक्टोज 10% सलाईन. तर करेक्ट ऑप्शन आहे बी 0.9% नॉर्मल सलाईन हे आयसोटोनिक आय व्ही फ्लुइड आहे बेस्ट एक्झाम्पल. त्याच्यानंतरचा बघा क्वेश्चन नंबर 107. याच्यामध्ये काय विचारलंय? द इन्स्ट्रुमेंट यूज टू व्हिज्युअलाइज द इंटेरियर ऑफ ब्लॅडर इज. आता ब्लॅडरचा एक्झामिनेशन करायचं आहे किंवा बघायचं आहे तर इंटेरियर व्ह्यू म्हणजेच काय? तर इंटेरियर म्हणजेच इंटरनल व्ह्यू. आता इंटरनल व्ह्यू म्हणजे ब्लॅडरचा इंटेरियर व्ह्यू बघायचा आहे तर कोणता आपण इन्स्ट्रुमेंट यूज करू शकतो? पहिला आहे ऑटोस्कोप, दुसरा आहे सायटोस्कोप, तिसरा आहे लॅरिंगोस्कोप आणि चौथा आहे ब्रॉन्कोस्कोप. तर बघा करेक्ट ऑप्शन आहे सायटोस्कोप. याच्याने व्हिज्युअलाइज होत असते इंटेरियर सरफेस ऑफ ब्लॅडर. तर बाकी इन्स्ट्रुमेंट कशासाठी यूज होतात? तर पहिला आहे ऑटोस्कोप. तर ऑटोस्कोप हे इयरसाठी यूज होत असते, इयरच्या एक्झामिनेशनसाठी यूज होणारा इन्स्ट्रुमेंट आहे ऑटोस्कोप. दुसरं बघा लॅरिंगोस्कोप. तर लॅरिंगोस्कोप कशासाठी यूज होत असते? तर लॅरिंगोस्कोप थ्रोटसाठी आणि जे एअरवे आहे आपलं पाईप त्याला एक्झामिनेशन करण्यासाठी यूज होत असते. आणि आता ब्रॉन्कोस्कोप. आता ब्रॉन्कोस्कोप कशासाठी यूज होत असते? तर ते ब्रॉन्काय वगैरे आपल्या बॉडीचे लंग्स वगैरे आहेत त्याच्यामधले एअरवे जे ऑब्स्ट्रक्शन असेल त्याला चेक करण्यासाठी यूज होत असते ब्रॉन्कोस्कोप. तर हे होते आपले इन्स्ट्रुमेंट. तर तिन्ही इन्स्ट्रुमेंट समजले असतील तुम्हाला. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा. व्हॉट इज द नॉर्मल रेंज ऑफ सेंट्रल वेनस प्रेशर CVP. आता सेंट्रल वेनस प्रेशर नॉर्मल कोणता असू शकते? तर ऑप्शन बघा 2 to 8 mmHg, ऑप्शन नंबर बी 10 to 15 mmHg, ऑप्शन नंबर सी 20 to 25 mmHg आणि ऑप्शन नंबर डी 0 to 2 mmHg. जे नॉर्मल रेंज आहे सेंट्रल वेनस प्रेशर. आता सेंट्रल वेनस प्रेशर म्हणजे काय? तर जे वेनसवर प्रेशर पडते जे सेंट्रल वेनस आहे त्याला प्रेशर पडणं म्हणजेच काय होत असते? जे वेनस आहे त्याला प्रेशर पडत असते. तर त्याच्यामध्ये नॉर्मल सेंट्रल वेनस प्रेशर कोणता आहे? तर बघा तर ऑप्शन करेक्ट आहे ए 2 to 8 mmHg. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा 109. विच रूट ऑफ ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन प्रोव्हाइड फास्टेस्ट अब्झॉर्प्शन. आता असं कोणती वे आहे, रूट आहे ज्याच्याने ऍडमिनिस्ट्रेशन होत असते लवकरात लवकर म्हणजे फास्टेस्ट अब्झॉर्प्शन होत असते मेडिकेशनच्या. आता तुम्हाला माहिती असतील रूट कोणते कोणते असतात. तर बघा ओरल रूट, इंट्रामस्क्युलर रूट, इंट्रावेनस रूट आणि सबक्युटॅनियस रूट. आता हे रूट्स आहेत आपले ड्रग्ज ऍडमिनिस्ट्रेशनचे. तर ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे काय? तर जे आपले IV असेल किंवा टॅबलेट असतील, मेडिकेशन असेल ते खाणं म्हणजे बॉडीमध्ये इंटर करणं म्हणजे ते असते ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन. तर असं कोणती रूट आहे ज्याच्यामध्ये फास्टेस्ट अब्झॉर्प्शन होत असते म्हणजे लवकरात लवकर बॉडीला प्रोव्हाइड होण्याचं काम होत असते. तर बघा पहिला ऑप्शन आहे ओरल, दुसरा आहे इंट्रामस्क्युलर IM, तिसरा आहे इंट्रावेनस IV आणि चौथा आहे सबक्युटॅनस. आता ओरल दिलं तर काय होणार आहे? ओरली मेडिसिन दिली तर ते स्टमकमध्ये जाईल, काही वेळ लागेल तिला विरघळायला, हे वे असते ओरलचं. त्याच्यानंतर इंट्रामस्क्युलर. आता इंट्रामस्क्युलरमध्ये कशी दिली जाते? तर इंट्रामस्क्युलरमध्ये इंजेक्शन थ्रू दिलं जाते, IM थ्रू दिलं जाते म्हणजे 90 डिग्री तुम्हाला माहिती असेल IM दिलं जाते इंजेक्शन. तर इंट्रामस्क्युलर ती तशा वेनी दिले जाते. आता इंट्रावेनस. तर इंट्रावेनस कशी दिली जाते? 45 डिग्रीमध्ये इंट्रावेनस ही इंजेक्शन दिली जाते. आणि सबक्युटॅनस. आता सबक्युटॅनस कोणती वे आहे? तर सबक्युटॅनस म्हणजेच जिभेच्या खाली म्हणजेच जे आपली टंग आहे तिच्या खालच्या साईडला मेडिसिन ठेवणी म्हणजेच सबक्युटॅनस वे आहे ड्रग ऍडमिनिस्ट्रेशनचा. तर याच्यामधून चारही मधून सगळ्यात इझी वे आणि फास्टेस्ट अब्झॉर्प्शन जे ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन होते ते सबक्युटॅनियस वे मध्ये होते म्हणजे सबक्युटॅनियस रूट मध्ये होते. तर का? तर सबक्युटॅनियस वे जो आहे म्हणजे जे रूट आहे ते जिभेच्या खाली असते आणि त्यातले जे वेन्स आहेत आणि जे आपले आर्टरीज आहेत ते लवकरात लवकर अब्झॉर्ब करतात मेडिकेशनला. त्याच्यामुळे जे सबक्युटॅनियस वे आहे ते लवकरात लवकर अब्झॉर्ब करत असते आपल्या जे मेडिकेशनला. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा. मेडिकेशन used to prevent blood clot.
आता बघा इंट्रावेनस, तर हे देते IV थ्रू. आता IV कशी देणार, तर IV म्हणजे जे आपल्या वेन्स असतात त्याला इंट्राकॅट म्हणजेच IV कॅन्युला हे कनेक्ट केलं जाते आणि डायरेक्ट IV म्हणजे त्या वेनमध्ये दिलं जाते आपला जे मेडिकेशन आहे ते. त्याच्यानंतर बघा सबक्युटॅनिस, तर सबक्युटॅनिस कशी दिली जाते. सबक्युटॅनिस हे म्हणजे टंगच्या खाली म्हणजे जिभेच्या खाली मेडिकेशन ठेवलं जात असते, त्याला सबक्युटॅनिस असं म्हणलं जाते. तर याच्यामधून सगळ्यात बेस्ट रूट म्हणजे फास्टेस्ट अब्झॉर्प्शन रूट कोणती आहे, तर ती आहे IV म्हणजेच इंट्रावेनस. म्हणजे काय होत असते ह्या इंट्रावेनसमध्ये, तर बघा डायरेक्ट IV कॅन्युला म्हणजे जे इंट्राकॅट आहे त्याच्यानी मेडिकेशन डायरेक्ट वेनमध्ये पुश केलं जाते आणि डायरेक्ट ते मेडिकेशन त्या वे थ्रू प्रोव्हाइड होत असते बॉडीला. म्हणून जे बेस्ट वे आणि फास्टेस्ट ऑब्झॉर्प्शन आहे ते इंट्रावेनस आहे म्हणजेच IV आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, अ मेडिकेशन यूज टू प्रिव्हेंट ब्लड क्लॉट इज कॉल्ड अन. आता मेडिकेशन अशी कोणती आहे जी की ब्लड क्लॉटसाठी ब्लड क्लॉटला प्रिव्हेंट करण्यासाठी करते आणि ते यूज होत असते. तर पहिलं बघा अँटीबायोटिक, दुसरी आहे अँटीकॉग्युलंट आणि तिसरी आहे अँटीपायरेटिक आणि अँटीइमेटिक. तर ऑप्शन करेक्ट आहे बी अँटीकॉग्युलंट. आता अँटीकॉग्युलंट हे काय, तर कॉग्युलंट म्हणजे क्लॉट होणं होत असते, म्हणून अँटीकॉग्युलंट हे अशी मेडिसिन आहे जे की ब्लड क्लॉटला प्रिव्हेंट करत असते. कारण त्या कॉग्युलंट या मेडिकेशनमध्ये जे ब्लड न क्लॉट होऊ देण्याचे सबस्टन्स असतात. तर अँटीबायोटिक हे कशासाठी यूज होत असते, तर अँटीबायोटिक हे जे जम्स असतात बॉडीमधले ते किल करण्यासाठी यूज होते. आणि बघा अँटीपायरेटिक हे यूज होत असते आपल्या जे बॉडी टेम्परेचर आहे त्याला कम करण्यासाठी. एक्झाम्पलमध्ये घेऊन घ्या तुम्ही पॅरासिटामॉल, हे यूज होत असते अँटीपायरेटिक ड्रग म्हणून. आणि बघा अँटीइमॅटिक आता अँटीएमेटिक कशासाठी यूज होतं, तर ते असते नॉझिया आणि वॉमिटिंगसाठी यूज होत असते. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, द 5 राईट्स ऑफ मेडिकेशन ॲडमिनिस्ट्रेशन इन्क्लूड ऑल एक्सपेक्ट. आता 5 रूट्स आहेत जे की राईट ड्रग, राईट रूट, राईट पेशंट, राईट मेडिकेशन हे सगळे वेज आहेत. तर याच्यामधून कोणती एक्सेप्ट आहेत जे की यूज होत नसते 5 राईट्समध्ये. तर पहिलं बघा पेशंट राईट पेशंट हे येत असते. त्याच्यानंतर राईट ड्रग हे सुद्धा येत असते. राईट प्राइस हे नाही येत आणि राईट रूट. तर करेक्ट ऑप्शन आहे राईट प्राइस म्हणजेच ऑप्शन नंबर सी. त्याच्यानंतर तुम्ही एक क्वेश्चनचा आन्सर द्या मला, जे की रायबोझोम आहे, रायबोझोमला दुसरं नाव काय म्हणतात, म्हणजे रायबोझोमला दुसरं नाव काय आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे बघा, विच ड्रग इज कॉमनली यूज फॉर अ पेशंट विथ अन ॲक्यूट अस्थमा अटॅक. आता ॲक्यूट अस्थमा अटॅक आलं असेल एखाद्या पर्सनला. आता ॲक्यूट अस्थमा अटॅक म्हणजे काय, जर अस्थमा कोणी पेशंटला असेल आणि मायनर अटॅक ॲक्यूट आलेला असेल, अचानक अस्थमा जोरात काहीतरी आलं असेल, तर त्या वेळेवर कोणतं अशा ड्रग आहे जे की यूज होत असते. तर पहिलं बघा इन्सुलिन, दुसरा आहे सॅल्ब्युटामॉल, तिसरा आहे पॅरासिटामॉल आणि चौथा आहे डिगोजिन. तर पहिलं बघा इन्सुलिन कशाला यूज होते, ते असते ब्लड शुगरला. दुसरा आहे सॅल्ब्युटामॉल, हे कशासाठी होत असते यूज, तर ते होत असते अस्थमासाठी. तर करेक्ट ऑप्शन येईल अस्थमा. आता पॅरासिटामॉल तर तुम्हाला माहितीच आहे फिवरसाठी. आणि डिगोजिन हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, डिगोजिन कोणत्या पेशंटला दिलं जाते किंवा कोणत्या कंडिशनला दिली जात असते. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, फार्मोकायनेटिक इज द स्टडी ऑफ. आता फार्मोकायनेटिक्स म्हणजे काय येत असते, तर बघा अब्झॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम आणि एक्सक्रिशन हे सगळे येत असते फार्मोकायनेटिक्समध्ये इन्व्हॉल्व होत असते. तर आता याच्यामध्ये स्टडी कशाची करायची, तर ऑप्शन पहिलं बघा, व्हॉट द ड्रग डज टू द बॉडी. सेकंड ऑप्शन, व्हॉट बॉडी डज टू द ड्रग. तिसरं ऑप्शन, द कॉस्ट ऑफ द ड्रग. चौथा ऑप्शन, द केमिकल स्ट्रक्चर ऑफ द ड्रग. तर करेक्ट ऑप्शन येईल बी, व्हॉट द बॉडी डूज टू द ड्रग. तर करेक्ट ऑप्शन तुम्हाला समजून गेलं असेल. त्याच्यानंतर बघा 114 क्वेश्चन म्हणजे 114 क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज अन अँटी ट्युबरक्लोसिस ड्रग. आता अँटी ट्युबरक्लोसिस ड्रग कोणता आहे, तर पहिला ऑप्शन बघा पेनिसिलिन, दुसरा आहे रिफाम्सिन, तिसरा आहे मॅल्टेफॉर्मिन आणि चौथा ॲट्रोपिन. तर हे 4 ड्रग दिले आहेत. याच्यामधून करेक्ट ऑप्शन आहे आपला बी रिफाम्पिसिन. हे काय आहे, अँटी ट्युबरक्लोसिस ड्रग आहे जे की ट्युबरक्लोसिसच्या वेळेवर न झाल्यासाठी दिलं जात असते. त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 115, द अँटीडोट फॉर हेपॅरिन ओव्हरडोसेस. तर ज्या कंडिशनमध्ये हेपॅरिनच्या ओव्हरडोस झालं असेल तर त्या कंडिशनमध्ये कशाचं अँटीडोट दिलं जातं. आता अँटीडोट म्हणजे काय, तर अँटीडोट म्हणजे असं प्रोडक्ट आहे जे की एखाद्या कंडिशनमध्ये मेडिकेशन ओव्हर झाली असेल त्याला कमी करण्यासाठी अँटीडोट दिलं जाते किंवा त्याचा असर कमी करण्यासाठी एखादं मेडिसिन दिली जात असते. तर ऑप्शन बघा, ए विटामिन के,
बी प्रोटामाइन सल्फेट, ऑप्शन नंबर डी सी नॅलोक्झोन, ऑप्शन नंबर डी ॲट्रोपिन. तर करेक्ट ऑप्शन आहे ॲट्रोपिन. तर ॲट्रोपिन काय करत असते, अँटीडोटचं काम करत असते हेपॅरिनचा ओव्हरडोस झाला असेल तर ह्या कंडिशनमध्ये. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, ग्लायकोयुरिया रिफर्स टू द प्रेझेन्स ऑफ वॉट इन द युरिन. आता ग्लायको म्हणजे काय आणि युरिया म्हणजे काय. आता युरिया म्हणजे तुम्हाला माहितीच आहे युरिन होत असते. तर ग्लायको म्हणजे काय, तर ग्लायको म्हणजे ग्लुकोज. तर काय प्रेझेंट असू शकते युरिनमध्ये, ग्लायको युरिया ह्या कंडिशनमध्ये. तर पहिला ऑप्शन बघा ब्लड, दुसरा आहे प्रोटीन आणि तिसरा आहे ग्लुकोज, चौथा आहे पस. तर ग्लायको म्हणजेच ग्लुकोज. तर ग्लुकोज हे प्रेझेंट असेल युरिनमध्ये तर त्या कंडिशनला म्हणलं जाते ग्लायको युरिया. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, विच ऑर्गन इज अफेक्टेड इन नेफ्रॅटिक्स. आता नेफ्रॅटिक्स हे काय आहे, तर किडनी आहे. किडनीच्या बद्दल इन्फॉर्मेशन आहे किंवा किडनीची जी डिसीज कंडिशन आहे त्याला नेफ्रॅटिक्स असं म्हणलं जात असते. तर ह्याच्यामध्ये ऑर्गन अफेक्ट करत असते नेफ्रॅटिक्सला किडनी. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, द क्लासिक सिम्पटम्स ऑफ मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन हार्ट अटॅक इज. तर मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन म्हणजेच हार्ट अटॅकचे एक हे सिम्पटम्स आहे, नाव आहे. तर त्याच्यामध्ये काय सिम्पटम्स येत असेल, तर पहिलं बघा हेडेक, दुसरा आहे सिव्हिअर चेस्ट पेन रेडिएटिंग टू द लेफ्ट आर्म, तिसरा आहे डायरिया आणि चौथा आहे ब्लड विजन. तर करेक्ट ऑप्शन आहे सिव्हिअर चेस्ट पेन रेडिएटिंग टू द लेफ्ट आर्म. तर जे हार्ट अटॅक आहे त्या कंडिशनमध्ये चेस्ट पेन खूप जास्त होत असते आणि लेफ्ट आर्म हे खूप दुखत असतात. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, ॲसिटाईट इज अक्युमुलेशन ऑफ फ्लुइड इन. आता ॲसिटाईट हे कुठं अक्युमुलेशन होत असते, तर ऑप्शन बघा प्लुरल कॅव्हिटी, दुसरा आहे पेरिटोनियल ॲब्डॉमिनल कॅव्हिटी, तिसरा आहे जॉईंट स्पेस आणि चौथा आहे ब्रेन. तर करेक्ट ऑप्शन आहे आपलं बी पेरिटोनियल ॲब्डॉमिनल कॅव्हिटी. ॲसिटाईट्स हे अक्युमुलेशन करत असते पॅराटोनियल कॅव्हिटीमध्ये म्हणजेच अब्डॉमिनल कॅव्हिटीमध्ये. लास्ट क्वेश्चन बघा, अ पेशंट विथ फोटोफोबिया इज सेन्सिटिव्ह ऑफ. फोटोफोबिया म्हणजे काय, फोटोफोबिया ह्या कंडिशनमध्ये लोक फोटो वगैरे काढत नाही, त्यांना भीती वाटत असते फोटोफोबियामध्ये. तर याच्यामध्ये कोणत्या अशी वस्तू आहे ज्याची सेन्सिटिव्ह असते, तर पहिलं बघा साऊंड, दुसरी आहे लाईट, तिसरा आहे टच आणि चौथा आहे वॉटर. तर याचा करेक्ट ऑप्शन आहे बी लाईट. हे लाईट ची सेन्सिटिव्हिटी असते फोटोफोबियामध्ये. तर लाईट जेव्हा आली आपल्या डोळ्यावर, जेव्हा फ्लॅश येत असते त्यावर सेन्सिटिव्हिटी म्हणजे भीती वाटत असते ह्या कंडिशनमध्ये. तर पेशंटला फोटोफोबिया असेल तर लाईटनिंगची सेन्सिटिव्हिटी असते. तर करेक्ट ऑप्शन आहे बी लाईटनिंग. तर हे एवढे क्वेश्चन आपले झालेले आहेत. तर मला लास्ट क्वेश्चनचा आन्सर सांगा तुम्ही, जे की तुम्हाला विचारले जातात एक्झामिनेशनमध्ये, जे आहे इन्फेक्शन आणि कशामुळे होत असते. जर एखादा पर्सन अल्सरनी म्हणजे बेड रिडन असेल आणि त्याला अल्सर झाले असेल तर त्याला इन्फेक्शन कशामुळे होत असते, कोणते रिझन्स आहेत त्याच्यामुळे अल्सर हे होत असते बेड रिडन पेशंटला. तर एवढं तुम्ही क्वेश्चन केलं असेल. होप सो व्हिडिओला शेवटपर्यंत बघितलं असेल तुम्ही. जर तुम्ही बघितलं असेल तर मला माझे विचारलेले क्वेश्चनचे आन्सर द्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सोबतच सबस्क्राईब करा. धन्यवाद.